नमस्कार, मी सुनील बनसोडे. STV मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. दिव्यांगाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी उमरगा येथे 2 एकर जागेवर स्वतंत्र दिव्यांग सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन तथा युवा नेते शरण भैया पाटील यांनी दिव्यांग साहित्य वितरण सोहळ्याप्रसंगी दिली आहे. सक्षम, ONGC, श्रमजीव कॉलेज ऑफ फार्मसी, सारथी स्मार्ट केन, ज्योती स्मार्ट AI यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात दिव्यांगाच्या चष्मे, स्मार्ट केन या विविध मोफत साहित्य वितरण कार्यक्रम प्रसंगी युवा नेते शरण पाटील यांनी ही माहिती दिली. दिव्यांग सशक्तीकरण मंडळाचे केंद्रीय सल्लागार सदस्य सुरेशदादा पाटील, लातूर येथील संवेदना प्रकल्पाचे मुख्य व्यंकट लांजाने, प्राचार्य डॉक्टर दिलीप गरोड, प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बसवराज कस्तुरे, पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील आदीसह मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. धाराशिव जिल्हा हा सातत्याने दुष्काळी जिल्हा म्हणून सर्वश्रुत आहे. या जिल्ह्यात दिव्यांगाचे मोठे प्रमाण आहे. धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा यासाठी स्वतंत्र 2 एकरच्या जागेवर स्वतंत्र दिव्यांग सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जब टूटने लगे हौसले तो ये याद रखना, बिना मेहनत के हासिल तब तो ताज नहीं होते. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. हम लोग बात करते हैं कि दिव्यांग पर दिव्यांग की तकलीफ क्या है वो कैसे समझेंगे. आप बाहर जाइए, बाहर का रास्ता कहां पर है पहले ढूंढिए. दिव्यांगों के लिए असिस्टेड डिवाइसेस जो साधन है टेक्नोलॉजी बेस्ड, वो बनाने में एक सोशल स्टार्टअप है. मैं सबसे पहले ONGC का खूब आभारी हूं कि उन्होंने पूरे इंडिया में 20 जो एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट हैं उसमें महाराष्ट्र में धाराशिव के अंदर करीब 230 बच्चों को ये डिवाइसेस देने का निर्णय लिया. तो हम लोग सबसे पहले ONGC का धन्यवाद करेंगे तालियां बजा के. दिव्यांग सुविधा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठवण्याचे काम वेगाने सुरू आहे. आगामी काळात धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांगाचे विविध प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे यावेळी शरण भैया यांनी स्पष्ट केले. यावेळी 150 दिव्यांग लाभार्थ्यांना स्मार्ट केनचे तर 80 लाभार्थ्यांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक आरती पाटील व प्राध्यापक किरण चोपणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक सुबोध कांबळेसह श्रमजीव फार्मसीच्या सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार उपप्राचार्य ज्योती आरसुडे पेटकर यांनी मानले. STV न्यूज मराठीसाठी मारुती कदम, उमरगा, धाराशिव.